नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. काम तुम्हाला अर्थ आणि उद्देश देते आणि याशिवाय जीवन अपूर्ण आहे. मित्रांनो, आज आहे 10 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 10 नोव्हेंबर 2006 या दिवशी तमिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या करण्यात आली. 10 नोव्हेंबर 2001 मध्ये ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर R चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड झाली. 1999 मध्ये आजच्याच दिवशी शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पंडित CR व्यास यांना जाहीर झाला. भारताचे 8वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी 1990 मध्ये 10 नोव्हेंबर या दिवशी सूत्रे हाती घेतली. ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून आजच्याच दिवशी 1698 या दिवशी विकत घेतले. शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझल खानाचा वध केला तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. त्यावेळी अफझल खान दगा दगा असे ओरडला होता. आजच्याच दिवशी 1952 मध्ये लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन या मराठी लेखिकेचा जन्म झाला. अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म 1925 मध्ये 10 नोव्हेंबर या दिवशी झाला. साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील 43व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचा जन्म 1904 मध्ये आजच्याच दिवशी झाला. प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म 1851 मध्ये झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते आणि राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्मदिवस म्हणजे 10 नोव्हेंबर 1848. अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिम्पल कपाडिया यांचा स्मृतिदिन म्हणजे 10 नोव्हेंबर 2009. शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रात लोकप्रियता मिळवलेल्या गायिका माणिक वर्मा यांचे निधन 1996 मध्ये 10 नोव्हेंबर या दिवशी झाले. वंदे मातरम, सीता स्वयंवर, माया बाजार, गोळाचा गणपती, पुढचं पाऊल या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले होते. वाजई पावा गोविंद, त्या चित्त चोरट्याला, अमृताहुनी गोड इत्यादी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव यांचे निधन 1982 मध्ये 10 नोव्हेंबर या दिवशी झाले. संत साहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचे निधन 1941 मध्ये झाले. तर मुस्तफा कमाल अतातुर्क या तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन 1938 मध्ये 10 नोव्हेंबर या दिवशी झाले. स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन 10 नोव्हेंबर 1920 मध्ये झाले. दत्तोपंत ठेंगडी हे मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्वचिंतक, राजकारणी होते. हे भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. 1964 ते 76 या कालखंडात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्यही होते. मित्रांनो, हे होते 10 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.